मुन्नार केरळमधीलच नव्हे तर पूर्ण इंडियामधील एक प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण, आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारं एक शहर. मुन्नार म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना आठवतं ते इथले चहाचे मळे आणि त्याच्या लगतच असलेले वेगवेगळे पॉईंट्स. एकट्या मुन्नारच्या आसपास जवळजवळ 3 ते 4 डॅम्स आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्या लगतच असलेली ही बोटिंग आणि काही फिश स्पा. मुन्नारमध्येच वसलेले हे एलिफंट पार्क आणि आपला सांस्कृतिक वारसा जपणारं थिरुमनी कल्चरल सेंटर. आणि इथे तुम्हाला केरळचं एकदम पौराणिक असं कथकली नृत्य तसेच सर्वात जुनं मार्शल आर्ट्स होय म्हणजेच कलरीपायट्टू ही तुम्हाला इथे बघायला मिळेल. मुन्नारमध्ये फिरण्यासारखे सर्व असलेले पॉईंट्स तसेच येथील रूमचे रेट्स वगैरेसाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. सर्वात प्रथम आपण बघूया की मुन्नारला पोहोचायचं कसं. जर तुम्ही तिथे फ्लाईटने जाणार असाल तर जवळचं एअरपोर्ट कोची आहे. जर तुम्ही ट्रेनने जाणार असाल तर अल्वा स्टेशनपर्यंत जाऊन तुम्ही तिथून पुढे कॅब किंवा टॅक्सी हायर करू शकता. मुन्नार बाय बस जाण्यासाठी तुम्हाला केरळ आणि तमिळनाडू दोन्हीकडूनही बस उपलब्ध आहेत. आम्ही मुन्नारला जाण्यासाठी कोइंबतूरमधून सुरुवात केली. तिथून पोलाची तसेच उदमलाई पेठ करून डायरेक्टली मुन्नार. हा रस्ता फक्त 115 किलोमीटरचा होता, पण त्यासाठी किती वेळ लागला हे तुम्हाला पुढे समजेलच. कोइंबतूर सकाळी सोडले आणि उदमलाई पेठपर्यंत येऊन पोहोचलो आणि तिथून पुढे तुम्हाला अनमलाईचं टायगर रिझर्व लागतं आणि घनदाट अशा जंगलाला सुरुवात होते. पुढे तुम्हाला 2 जंगले पार करावे लागतात, एक अनमलाईचे आणि दुसरी चिन्नार वाईल्डलाईफ सँच्युरी. आणि त्या दोन्ही जंगलामधून जाणारा रस्ता एकदम छोटा असल्याने तुम्हाला भरपूर वेळ लागतो, पण तिथून दिसणारे नजारे एकदम सिनिक आहेत. रस्त्यामध्ये लागणारी चिन्नार वाईल्डलाईफ सँच्युरी भरपूर प्रसिद्ध आहे, त्यामुळे तिलाही एकदा भेट द्यायला विसरू नका. आम्ही रस्त्यामध्ये मायूरपर्यंत येऊन पोहोचलो. मुन्नारच्या आधी लागणाऱ्या या छोट्याशा गावात आम्ही पहिल्यांदा ब्रेकफास्ट केला आणि तिथून पुन्हा केरलावाली बस पकडून मुन्नारच्या दिशेने निघालो. तमिळनाडूमध्येही आपल्याला भरपूर ठिकाणी चहाची शेती बघायला मिळते, पण एकदम उंचीवर म्हणजे जवळजवळ 1,500 मीटरवर चहाची शेती केलं जाणारं शहर म्हणजे मुन्नार. आम्ही सकाळी 7 वाजता कोइंबतूरमधून सुरुवात केली होती आणि मुन्नारमध्ये पोहोचण्यासाठी आम्हाला जवळजवळ 2 वाजले होते. संपूर्ण मुन्नारमध्ये तुम्हाला 2 ते 3 हजार रुपयापर्यंत इझिली हॉटेल मिळून जातील आणि आम्ही राहत इन इथे बुकिंग केले होते. वीकडेला इकडे थोडासा रश असल्यामुळे तुम्हाला थोडा आधीच बुकिंग करावं लागेल. ऑलरेडी दुपारचे 3 वाजले होते आणि अर्धा दिवस तरी प्रवासात गेला होता, त्यामुळे तेथीलच जवळील एखादा पॉईंट करण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. मुन्नारमध्ये पोहोचण्यासाठी 4 डायरेक्शन आहेत आणि त्या 4ही डायरेक्शनला वेगवेगळे पॉईंट्स आहेत. तुम्ही या मॅपचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही मुन्नारमधील प्लेसेस एक्सप्लोर करू शकता. संध्याकाळी 6 वाजता थिरुमनी कल्चरल सेंटरचं बुकिंग असल्यामुळे आम्ही 1 तासामध्ये हा पॉईंट करून रिटर्न येणार होतो. त्या पोथुमिडू वेव्ह पॉईंटकडे जाताना आपल्याला एक रामास्वामी अय्यर हा डॅम लागतो. मुन्नारमध्ये आपल्याला भरपूर डॅम बघायला मिळतात आणि त्याच्यावरच चालू असलेले हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्सही भरपूर आहेत. तिथून पुढे 10 ते 15 मिनिटाच्या ड्राईव्ह नंतर आम्ही त्या पोथुमिडू व्ह्यू पॉईंटला पोहोचलोय. थोडा वेळ त्या पॉईंटचा आनंद घेतला आणि तेथीलच जवळचे काही पॉईंट्स आम्ही एक्सप्लोर करू लागलो. केरळ हे राज्य मसाल्याच्या पदार्थांसाठीही तितकेच प्रसिद्ध आहे. रस्त्याने जाताना ही विलायची बघायला मिळाली. या चहाच्या शेतामध्ये हे जे संपूर्ण यूज केले जाते चहासाठी आणि त्याच्या मधला भाग हा फक्त ग्रीन टीसाठी यूज केला जातो. आणि या झाडांची वरची पाने दर 15 दिवसांनी कापून त्याचा चहा बनवला जातो. एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने लावलेली ही चहाची शेती बघितली आणि आम्ही पुन्हा मुन्नारच्या दिशेने निघालो, कारण आज संध्याकाळी कथकली आणि कलरीपायट्टू या दोन्ही शोसाठी आम्ही बुकिंग केलेले होते. जवळजवळ 2 तास चालणाऱ्या या दोन्ही शोसाठी तुम्हाला 600 रुपये इतके तिकीट आहे. कथकली हा केरळचा एकदम पौराणिक नाट्य प्रकार आहे. कथ म्हणजे कथा आणि कली म्हणजे नाट्य. यामध्ये नृत्य, नाट्य आणि अभिनय या तिन्हींचा एक मिलाफ असतो. रामायण, महाभारत आणि वेगवेगळ्या पुराणांमधील कथा इथे सादर केल्या जातात.
संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत तुम्ही या शोचा आनंद घेऊ शकता आणि आपण त्या कलाकारांसोबत शेवटी फोटोही घेऊ शकतो। कथकलीमध्ये त्यांचे फेशियल एक्सप्रेशन्स खूप काही सांगून जातात आणि हा शो खरंच खूप वाखाणण्याजोगा होता। आणि त्यानंतर थोड्याच वेळात सुरुवात होते ती कलरीपयट्टूला, त्यालाच आपण मर्दानी खेळ असे म्हणतो। कलरीपयट्टूचा उगम केरळमध्येच झाला। 11व्या ते 12व्या शतकात ही युद्धकला म्हणून प्रसिद्ध होती आणि कलरी खेळण्यासाठी आपल्या शरीराची ठेवणी तशी असायला हवी। या 1 तासाच्या शोमध्ये शेवटी फायर शो असतो। खरं तर तो बघणे म्हणजे एकदम जबरदस्त फिलिंग असते। आणि कलरीपयट्टूच्या एकदम शेवटच्या या प्रकाराला बघून अंगावर काटाच उभा राहिला होता। तुम्ही मुन्नारमध्ये येणार असाल तर हे दोन्ही शो बघायला अजिबात विसरू नका। तो शो बघून झाल्यानंतर आम्ही मुन्नारच्या सिटीमध्ये फिरायला सुरुवात केली आणि आणखी एक भन्नाट गोष्ट इथे समजली की इथे होममेड चॉकलेट्स खूप भारी मिळतात। मुन्नार ही जागा खूप उंचीवर असल्यामुळे इथे तुम्हाला कोणत्याच रूममध्ये AC बघायला मिळणार नाही, कारण त्याची गरजच पडत नाही। सकाळच्या वेळी इथे काचेवर असे दवबिंदू पसरलेले दिसतात। रात्री विश्रांती घेतली आणि सकाळी 6 वाजता आम्ही पुन्हा मुन्नारमधील पॉईंट्स बघण्यासाठी बाहेर पडलो। काल रात्रीच आम्ही हे ऑटो पूर्ण दिवसभरासाठी बुक केली होती। मुन्नारमध्ये फिरण्यासाठी तुम्ही एखादी कॅब ही बुक करू शकता, तसेच तुम्हाला एखादी ऑटो ही पूर्ण दिवसासाठी मिळून जाईल। बाईक रेंटल ही इथे उपलब्ध आहे आणि आज आम्ही मेट्टुपट्टी डॅमच्या साईडचे सर्व पॉईंट्स एक्सप्लोर करणार होतो। एखादा वाईल्ड ॲनिमल दिसेल म्हणून आम्ही सकाळी 6 वाजता सुरुवात केली होती, त्यामुळे गर्दीचा विषयच नव्हता। सर्वात पहिल्यांदा येऊन पोहोचलो ते फोटो पॉईंटला। इथून दिसणारी नागमोडी वळणे आणि पूर्ण डोंगरावर पसरलेली चहाची शेती। फोटो पॉईंटवर काही फोटो घेऊन आम्ही पुढे निघालो आणि रस्ता एकदम सुंदर दिसत होता। फोटो पॉईंटपासून सरळ पुढे गेल्यानंतर मेट्टुपट्टी डॅमच्या जवळ एक आपल्याला ग्राउंड लागते। तिथे एलिफंट ॲक्टिव्हिटीज भरपूर असतात। सकाळच्या टायमिंगलाच इथे एलिफंट होते, त्यांनी हे पण मोडलेलं आहे। मेट्टुपट्टी डॅम हा मुन्नारपासून 12 किलोमीटर आहे आणि हे लोकेशन एकदम भन्नाट आहे। या ठिकाणी तुम्ही बोटिंगही करू शकता, पण त्याची वेळ सकाळी 10 वाजल्यापासून पुढे आहे। मुन्नारमधील हे रस्ते खरं तर आपलं लक्ष वेधून घेतात। दोन्ही बाजूला चहाची शेती आणि त्यातूनच एकदम सुंदर सकाळ। मेट्टुपट्टी डॅमच्या बॅकवॉटरजवळ पोहोचलो आणि पाण्यावरून पळणारे हे धुके बघितले। मुन्नारमध्ये आपल्याला अशा खूप विलक्षण गोष्टी बघायला मिळतात। इथला निसर्ग म्हणजे एक नवलच आहे। रस्त्यात गरमागरम मॅगी आणि चहाचा आनंद घेतला। टॉप स्टेशनला जाताना रस्त्यात आपल्याला कुंडाला डॅम लागतो। या ठिकाणी तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता। मुन्नारपासून जवळजवळ 25 किलोमीटर असलेला हा कुंडाळा डॅम एकदम वर्थ आहे। कुंडाळा डॅम एकदम सिनिक तर आहेच, पण येथे गर्दीही कमी असते। येथेही तुम्हाला बोटिंग आणि कायाकिंग असे वेगवेगळे ऑप्शन उपलब्ध आहेत। डॅमच्या बाजूलाच असलेली ही सागाची झाडी म्हणजे एकदम फोटोग्राफिक लोकेशन वाटते। कुंडाळा डॅमपासून आम्ही डायरेक्टली टॉप स्टेशनच्या दिशेने निघालो। टॉप स्टेशन ते मुन्नार हे अंतर जवळजवळ 35 किलोमीटर आहे आणि त्याच्यामध्येही आपल्याला अनेक सिनिक लोकेशन्स बघायला मिळतात। या पॅचमध्ये व्हेजिटेबल्सची शेती केली जाते आणि थोड्याच वेळात आम्ही त्या टॉप स्टेशनला येऊन पोहोचलोय।
समोर दरीत दाटलेले धुके एकदम विहंगम दिसत होते। इथून समोर दिसणाऱ्या डोंगरालाच कोक्कुमलाई पॉईंट म्हटले जाते, जिथून तुम्ही तुमच्या तीनही बाजूला हे लांबच लांब पसरलेले धुके इझिली बघू शकता। पण त्यासाठी तुम्हाला मॉर्निंगमध्ये एक वेगळा ट्रेल करावा लागतो आणि स्टॉप स्टेशनवरून बघितलेला ढगांचा लपंडाव अगदी वेगळाच होता। टॉप स्टेशन बघून आम्ही तरी सुखावलो होतो आणि आम्ही तिथून माघारी फिरलो। इको पॉईंटला थोडा वेळ थांबलो आणि तिथून डायरेक्ट मेट्टुपट्टी डॅमच्या जवळ आलो। मेट्टुपट्टी डॅमजवळ तुम्हाला वेगवेगळ्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी बघायला मिळतात आणि त्याचे पॅकेजेसही एकदम अट्रॅक्टिव्ह आहेत। फक्त 500 मध्ये तुम्ही येथे झिप लाईनिंगही करू शकता। त्या पार्कमध्ये एक रेस्टॉरंट आणि लहान मुलांसाठीच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजही येथे उपलब्ध आहेत। त्या ठिकाणी फक्त 150 रुपयांमध्ये तुम्ही बोटिंगचाही आनंद घेऊ शकता। त्याच्याच जवळ एक फिश स्पा बघून खरं तर मला हसूच आले, कारण सह्याद्रीमध्ये फिरताना हे सर्व गोष्टी एकदम फ्रीली अवेलेबल असतात। बोटिंगसाठी इथे तुम्हाला 2 ते 3 ऑप्शन्स आहेत, एक पब्लिक बोट आणि दुसरी ही स्पीड बोट। मेट्टुपट्टी डॅमजवळ आम्ही काही ॲक्टिव्हिटीज करून पुन्हा रिटर्न मुन्नारच्या दिशेने निघालो। तुम्ही या दिशेने जाणार असाल तर पहिल्यांदा टॉप स्टेशनला जा आणि त्यानंतर रस्त्यात येताना हे सर्व पॉईंट्स करा। मुन्नारपासून 6 ते 7 किलोमीटर अंतरावर असलेला हा कार्मलगिरी एलिफंट पार्क एक भन्नाट लोकेशन आहे। मुन्नारपासून एकदम जवळ असल्याने इथे भरपूर लोक व्हिजिट करतात। या ठिकाणी तुम्ही 10 ते 15 मिनिटाची एलिफंट राईड ही घेऊ शकता। 10 ते 15 मिनिटाच्या एलिफंट राईडसाठी येथे 700 रुपये आकारले जातात आणि फोटो आणि व्हिडिओचे 400 रुपये वेगळे। तेथेच जवळ बाजूला काही हत्तींना राईडसाठी तयार केले जात होते आणि त्यासाठी त्यांना असे मारणे हे मला तरी अमानुष वाटले। त्यामुळे तिथे राईड घेताना या गोष्टीचा एकदा तरी नक्की विचार करा। तिथून माघारी येताना फोटो पॉईंट जवळ भरपूर गर्दी बघायला मिळाली। दुपारी 3 वाजता पुन्हा हॉटेलवर परतलो आणि तिथून डायरेक्टली कोइंबतूरची बस पकडली। या ट्रिपसाठी आलेले आमचे बजेट बघूया। या ट्रिपसाठी आम्ही 3 जण असल्यामुळे यातील बरेचसे चार्जेस तिघांमध्ये डिवाइड झाले होते। खरेच मुन्नार ही एक भन्नाट जागा आहे। येथे पसरलेले उंच डोंगररांग, त्यामध्ये असलेली चहाची शेती, तसेच इथे असलेली केरळाची संस्कृती बघण्यासाठी मुन्नारला एकदा तरी भेट द्यायलाच हवी। थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.